नमस्कार मंडळी, चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज रविवारची स्पेशल अशी मी रेसिपी बनवत आहे, अर्थात व्हेजिटेरियन। ती म्हणजे सिंधी पद्धतीचं दाल पकवान। इथे आम्हाला कोल्हापूरमध्ये गांधीनगरला गेलो की हे दाल पकवान खायला मिळतं। मुंबईत माहेरी गेले की ठाण्याला मी हे दाल पकवान खाते। तर आज मी तुमच्याबरोबर ही दाल पकवानची रेसिपी शेअर करत आहे। डाळ पकवानची डाळ बनवण्याकरता इथे मी 2 वाटी भरून चणा डाळ घेतलेली आहे आणि अर्धी वाटी भरून पिवळे मूग घेतलेले आहे। आता हे आपण 2 ते 3 पाण्यातनं स्वच्छ धुवून घेऊया आणि याच्यामध्ये हे बुडेल इतपत पाणी घालून आपल्याला 3 तास भिजत ठेवायचं आहे। ही डाळ मी 3 ते 4 पाण्यामध्ये धुवून घेतलेली आहे आणि ही पटकन भिजावी म्हणून मी इथे ना कोमट पाणी करून घेतलेलं आहे आणि ते आता याच्यात घालत आहे, म्हणजे आपली ही डाळ छान पटकन भिजेल। आता ही आपण 3 तास छान भिजत ठेवूयात। तीन तास होऊन गेलेले आहेत आणि आपली डाळ बघा छान भिजलेली आहे। यातलं मी सगळं पाणी काढून टाकलेलं आहे आणि आता ही आपण कुकरमध्ये डाळ शिजवायला ठेवूयात। आता ना याच्यामध्ये आपण हे पाणी घालूया। मी 5 वाट्या पाणी घेतलेलं आहे। तसेच अर्धा चमचा हळद घालूया, चवीनुसार मीठ घालूया आणि याला आपण साधारण 4 शिट्ट्या करून घेऊयात आणि ही डाळ शिजवून घेऊया। बाकी याच्यात आपल्याला काहीच घालायचं नाही आहे, हे एवढंच घालायचं आहे आणि आपल्याला याला शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। छान मिक्स करून घेतलेलं आहे। आपली डाळ एकीकडे शिजत आहे, तोपर्यंत पकवानला काय काय साहित्य लागेल ते बघूयात। इथे मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे, याच वाटीच्या मापाने घेतलेला आहे आणि पाव वाटी त्याच्यामध्ये मी बारीक रवा घालत आहे। तुम्ही 1 वाटी मैदा आणि 1 वाटी कणिक घेतली तरीही चालेल किंवा 2 वाटी मैदा जे मी प्रमाण घेतलंय तसं सुद्धा घेऊ शकता, पण काही जणांना मैदा चालत नाही तर त्यामुळे कणिक वापरली तरीही चालेल। आता याच्यामध्ये आपण 1 चमचा ओवा जरा हातावर चोळून घालूया, म्हणजे चांगला वास लागेल। थोडंसं मीठ घालूया आणि इथे मी ना 5 चमचे कोमट तेल घेतलेलं आहे, मोहन करून घेतलेलं आहे। तर तेल आता आपण याच्यामध्ये घालूया। मोहन करून घातलं की आपल्या हे जे पकवान आहे ते छान खुसखुशीत असे होतील आणि हे सगळं छान हाताने मिक्स करून घेऊया आणि मग त्याच्यामध्ये पाणी घालून आपण घट्ट अशी कणिक मळून घेऊया। ते सगळं छान आधी एकत्र मिक्स करून मग थोडं थोडं पाणी घालून कणिक मळून घेऊयात। आपला पकवानचा डो तयार झालेला आहे। आता आपण हा 10 ते 15 मिनिटं रेस्टिंगला ठेवून देऊया आणि त्यानंतर पकवान बनवायला सुरुवात करूयात। ही बघा डाळ छान शिजलेली आहे, मी रवीने छान घोटवून घेतलेली आहे। आता आपण याचा ना तडका बनवून घेऊयात। हा तडका बनवण्याकरता ना आपण तूप वापरणार आहोत। तर इथे मी 3 टेबलस्पून तूप घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला 1 चमचा जिरे घालायचं आहे। जिरे तडतडलं की त्याच्यामध्ये आपल्याला बारीक किसलेलं किंवा छोटे तुकडे केलेलं आलं घालायचं आहे। लाल सुक्या मिरच्या घालायच्या आहेत, हिरवी मिरची घालायची आहे,
जिरं तडतडायला लागलंय तर आता त्याच्यामध्ये आपण आधी हिंग घालूया। अर्धा चमचा हिंग घेतलेला आहे मी। अर्धा चमचा हळद घालायची आहे। अर्धा चमचा लाल तिखट घालूयात आणि या लाल सुक्या मिरच्या सॉरी ते हल्लं लाल सुक्या मिरच्या घालूयात। हिरव्या मिरच्या घालूया। बारीक चिरलेलं आलं घालायचंय। छान हे मिक्स करून घेऊया। मस्त आपली फोडणी तडका तयार झालेला आहे। गॅस बंद करून घेऊयात। ही डाळ मी कढईमध्ये ट्रान्सफर केली आणि आता हा बनवलेला जो तडका आहे ना हा आपण या डाळीत घालूया। तसेच कोथिंबीर थोडीशी चिरून घेतली आहे बारीक ती घालूया। आता या डाळीमध्ये ना आपण थोडीशी धनेपूड घालूया। म्हणजे मी ही अर्धा चमचा धनेपूड घेतलेली आहे। अर्धा चमचा जिरेपूड घालायची आहे। सगळं मिक्स करून घेऊया आणि याला छान उकळी आणून देऊयात। दाल पक्वानच्या डाळीला उकळी आलेली आहे। ॲक्च्युली याच्यामध्ये ना काश्मीरी लाल मिरची पावडर वापरतात पण माझ्याकडे ती नसल्यामुळे मी साधीच पावडर वापरलेली आहे। तर आता आपली ही डाळ तयार झालेली आहे। आता आपण पक्वान बनवायला सुरुवात करूयात। आपला डो पण आता तयार आहे। 15 मिनिटं आपण रेस्टिंगला ठेवलं होतं। तर आता आपण ना पक्वान बनवायला सुरुवात करूयात। एवढी छोटी अशी लाटी घेते मी आणि आपण हे लाटून घेऊया। मी काय खूप मोठे अशा पक्वानचा साईज बनवत नाहीये, छोटा बनवते। छान सगळीकडनं हे आपण लाटून घेऊया। आणि ना याला आता आपल्याला ना टोचे मारायचे आहेत। आपल्याला हे फुगवून घ्यायचं नाहीये। तळल्यावर आपल्याला हे फ्लॅटच असे पाहिजेत, कुरकुरीत। आपण जसं खाकरा असतो ना त्याप्रमाणे आपल्याला हे पाहिजेत। त्यामुळे फुगू नये म्हणून आपण याला ना टोचे मारून घेणार आहोत। सगळीकडनं असे टोचे मारून घेऊयात। अशा प्रकारे ना आपण हे सगळे बनवून घेऊया आणि मग नंतर तळायला घेऊयात। हे बघा आपले हे पक्वान बनवून झालेले आहेत। आता आपण हे तेलामध्ये मंद आचेवर छान तळून घेऊयात। हे तेलात घातल्यावर ना दाबत जायचंय। जेणेकरून हे फुगू नये आणि दोन्ही बाजूने आपण छान हे गोल्डन ब्राउन रंगाचे होईपर्यंत तळून घ्यायचे। पक्वान पण तयार झालेलं आहे, डाळ पण तयार झालेली आहे। आता आपण हे सर्व करूयात। दाल पक्वानची सगळी तयारी झालेली आहे। हे मी 2 पद्धतीने तुम्हाला सर्व करून दाखवणार आहे। इथे आपली डाळ तयार आहे, पक्वान तयार आहे। त्याच्यावर घ्यायला आपल्याला गोड चिंचेची चटणी लागणार आहे, पुदिन्याची चटणी लागणार आहे, तसेच कांदा, कोथिंबीर, टोमॅटो लागेल, थोडंसं लाल तिखट लागेल आणि चाट मसाला लागणार आहे। तर आता आपण हे सर्व करायला घेऊयात। आता हे ना आपण 2 पद्धतीने सर्व करू शकतो। प्लेटमध्ये आधी पक्वान घ्यायचं आणि इथे मी
ही डाळ घेतलेली आहे। त्याच्यावर आता आपण ना गोड आणि तिखट चटणी घालणार आहोत। तिखट चटणी घालूयात। तसेच कांदा घालूया, टोमॅटो घालूया, थोडीशी कोथिंबीर घालूया, चाट मसाला घालायचा आहे, चिमूटभर लाल तिखट घालूया। हे बघा, मस्त असं आपलं दाल पकवान तयार झालेलं आहे। ही आता तुम्हाला मी एक पद्धत दाखवली, आता तुम्हाला मी दुसऱ्या पद्धतीने कसं बनवायचं ते दाखवते। आता जे आपण बाहेर दाल पकवान खातो ना, ते कसं सर्व करतात ते दाखवते। प्लेटमध्ये मी हे बघा, आता आपल्याला हे किती खुसखुशीत झाले ते सुद्धा तुम्हाला कळेल। छान असं खुसखुशीत झालंय बघा। आपण याच्यामध्ये मोहन घातल्यामुळे हे छान असे झालेले आहेत। तर असं याचे तुकडे करून घेतात आणि मग त्याच्यावर डाळ घालतात। तिखट आणि गोड चटणी घालायची। गोड चटणी घालूया। तसेच कांदा घालूया, टोमॅटो, कोथिंबीर घालूया, थोडासा चाट मसाला घालूया, थोडंसं लाल तिखट घालूया। याच्यावर आणि तुम्ही शेव सुद्धा घालू शकता, पण मी काही शेव घालत नाही। तर अशा प्रकारे बाहेर हे दाल पकवान सर्व करतात। पहिल्यांदा मला वाटायचं की हे दाल पकवान बनवायला खूप कठीण आहे, पण मी कुलाब्याला जॉबला होते तेव्हा माझ्या ऑफिसमध्ये एक सिंधी आंटी होती आणि ती डब्यामध्ये कायम दाल पकवान आणायची लंचला। तर ती म्हणाली की बनवायला अतिशय सोपं आहे। तर आज इतक्या वर्षांनी आज हा दाल पकवान बनवायचा योग आलेला आहे। तर खूप वर्षांनी असं मी हे दाल पकवान ते सुद्धा पहिल्यांदा बनवलेलं आहे। बनवायला अतिशय सोपी अशी ही रेसिपी आहे। जेव्हा मी बनवली तेव्हा लक्षात आलं। तुम्ही सुद्धा हे दाल पकवान नक्की बनवून बघा आणि तुम्हाला आवडलं का ते मला जरूर कळवा। धन्यवाद।